मतदान झालेलं आहे. प्रत्येक उमेदवार हा आत्मविश्वासानं लढत असतो. प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची महापालिकेवरती सत्ता यावी. त्याच्यामुळं प्रत्येकाचे दावे राहणार आहेत की महापालिकेवरती आमची सत्ता येणार. प्रत्येक अपक्ष उमेदवारालासुद्धा वाटतं की आम्ही निवडून येणार. आणि अपेक्षानं किंवा महत्त्वाकांक्षी मोठी असती, अपेक्षा असती, आशा असती, त्याच्यामुळे त्यांना स्वाभाविक आहे त्याचा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करतं. पण मला असं वाटतं की आज मतदार हे मतदान करणार आहेत. ते त्यांच्या सत्सविवेक बुद्धीला स्मरून ते मतदान करणार आहेत. आणि जो रिझल्ट येणार आहे तो सगळ्यांनी उद्या स्वीकारायचा आहे. ते झालं. पण भाजपचे आपण आमदार आहात, भाजपचे नेते आहात मोठे, काय वाटतं त्याच्याबद्दल? काय आता देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महापालिकेत का नाही? किती जागा येतील? दावे एक अंदाज बापू, अंदाज नाही सांगता येणार. मी वारंवार म्हणतो मला ओरिजिनल राजकारणी नाही मी, आणि त्याच्यामुळे मला राजकारणचं मत नाही. मला त्यातलं कळत नाही वरिष्ठ काय निर्णय घेतात आणि त्यांच्या दृष्टीने तो बरोबर असतो. बापूंचा इथला सोलापूर महापालिकेतला भाजपच्या किती जागा येतील हा अंदाज आहे यावेळेला? नाही, मला अंदाज करायची सवय नाही, मला काम करायची सवय. नाही, ज्या पद्धतीने प्रचारापासून तुम्ही लांब असला तरी तुमचा अभ्यास दांडगा आहे. मला असं वाटतं की आपल्याला वाटतं मी फक्त मीडियासमोर कधी येत नाही म्हणून मी प्रचारात नाही, हे चुकीचं आहे. माझ्या पद्धतीने माझं काम चालू असतं.